हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायटिंग स्किल या सेक्शनमधील इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या भागातील क्वेश्चन नंबर 6A व्हर्बल टू नॉन व्हर्बल जो 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो तो आपण पाहणार आहोत. व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पॅरेग्राफ टू टी डायग्रॅम, दुसरा आहे पॅराग्राफ टू पाय चार्ट, तिसरा आहे पॅराग्राफ टू टेबल डेटा, चौथा आहे पॅराग्राफ टू मॅप वेव और चार्ट आणि पाचवा प्रकार आहे पॅराग्राफ टू फ्लो चार्ट. या 5 प्रकारांपैकी आज आपण पाहणार आहोत पॅरेग्राफ टू टी डायग्रॅम. एक उदाहरण पहा. प्रिपेअर अ टी डायग्रॅम बाय यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन अबाउट विटॅमिन्स. पॅरेग्राफ वाचून घेऊ. देर आर इन ऑल 4 टाइप्स ऑफ विटॅमिन्स, vitamin A, B, C and D. You will get vitamin A from milk, butter and eggs. Vitamin B is derived from meat and eggs. Fruits and vegetables will provide you with vitamin C. Vitamin D can be obtained from fish oil and of course sunlight. A lack of any of the above 4 vitamins may cause certain diseases and ailments. Lack of vitamin A may result in blindness. Insufficiency of vitamin B gives rise to disorder of the nervous system. A deficient supply of vitamin C can cause skin diseases. Bone diseases are likely to occur in absence of vitamin D. जो टी डायग्राम आपल्याला भरायचा आहे तो एक वेळ पाहून घ्या. विटॅमिनचे 4 प्रकार आहेत. त्यानंतर खाली आणखीन 4 बॉक्स आहेत आणि त्या 4 बॉक्सच्या खाली लॅक ऑफ धिस कॉजेस याची कमतरता असल्यामुळं काय होतं याचे आणखीन 4 बॉक्स भरायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ हा पॅराग्राफ वाचून आपण हा टी डायग्राम पूर्ण करूया. देर आर इन ऑल 4 टाइप्स ऑफ विटॅमिन्स, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी. विटॅमिन्स ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी हे लिहून काढूया. त्यानंतरचं पुढचं वाक्य बघा. यू विल गेट विटॅमिन ए फ्रॉम मिल्क, बटर अँड एग्ज. म्हणजेच विटॅमिन एच्या खालच्या बाजूला जो बॉक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की विटॅमिन ए हे कोणकोणत्या खाद्यपदार्थातून मिळतात. ते आहेत मिल्क, बटर आणि एग्ज. त्यानंतरचं पुढचं सेंटेन्स पहा. विटॅमिन बी इज डिराइव्ड फ्रॉम मीट अँड एग्ज. विटॅमिन बी जे आहे ते मीट आणि एग्ज यापासून मिळतं, म्हणून आपण बीच्या खाली लिहिलं मीट अँड एग्ज. त्यानंतर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विल प्रोव्हाइड यू विथ विटॅमिन सी. फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्याला सी विटॅमिन देतात. या त्यानंतरच्या विटॅमिन सीच्या खालच्या बॉक्समध्ये येतील फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. त्यानंतर विटॅमिन डी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम फिश ऑइल अँड ऑफकोर्स सनलाईट. फिश ऑइल आणि सनलाईट हे येईल डीच्या खालच्या बॉक्समध्ये. अ लॅक ऑफ एनी ऑफ द अबोव विटॅमिन्स मे कॉज सर्टन डिजीजेस अँड एलिमेंट्स. वरील कोणत्याही विटॅमिनची कमतरता असेल तर काही प्रकारचे रोग आणि आजार होतात. लॅक ऑफ विटॅमिन ए मे रिझल्ट इन ब्लाइंडनेस. जर ए विटॅमिनची कमतरता असेल तर ब्लाइंडनेस होतो. म्हणजेच आपल्याला खालच्या बॉक्समध्ये लॅक ऑफ धिस कॉजेस ब्लाइंडनेस लिहून घ्यायचं आहे. इनसफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी गिव्ज राईज टू डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टम. शरीरामध्ये जर बी या विटॅमिनची कमतरता असेल तर मज्जासंस्थामध्ये बिघाड होऊ शकतो किंवा बिघाड होतो. म्हणजेच डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टम हे आपल्याला लॅक ऑफ दीज कॉजेसमध्ये लिहायचं आहे किंवा आपण नर्वसनेस लिहू शकतो. त्यानंतर आहे अ डिफिशियंट सप्लाय ऑफ विटॅमिन सी कॅन कॉज स्किन डिझीजेस. म्हणजे सी विटॅमिनची कमतरता असेल तर स्किन डिजीज होतात. हाही मुद्दा आपण खाली लिहून घेऊया. आणि शेवटचं सेंटेन्स आहे बोन डिझीजेस आर लाईकली टू अकर इन द अब्सेन्स ऑफ विटॅमिन डी. विटॅमिन डीची कमतरता असेल तर आपल्याला बोन डिझीज होतात. म्हणजेच विटॅमिन अँड इट्स सोर्सेस हा जो टी डायग्राम आहे तो असा इथं आपण पूर्ण करून घेतला. विटॅमिन ए, मिल्क, बटर, एग्स आणि लॅक ऑफ दीज कॉजेस ब्लाइंडनेस. विटॅमिन बी मीट आणि एग्जमधून मिळतं.
लॅक ऑफ दिस कॉजेस नर्वसनेस. विटॅमिन सी आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समधून मिळतात. आणि लॅक ऑफ दिस कॉजेस स्किन डिझिजेस. त्यानंतर विटॅमिन डी फिश ऑइल आणि सनलाईट यामधून आपल्याला मिळतं. आणि लॅक ऑफ दिस कॉजेस बोन डिझिजेस. आणखीन एक क्वेश्चन पाहूया. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड प्रिपेअर अ टी डायग्राम. ऑइल इज नेसेसरी इन द न्यूट्रिशन ऑफ अवर बॉडी, but the excess use of oil should be avoided. There are 3 types of oils. We use groundnut oil, vegetable oil, and mineral oil in our diet. Groundnut oil is prepared from groundnuts, which we use for eating. Groundnut oil is used in cooking food. Vegetable oil prepared from vegetable seeds. Vegetable oil is used in manufacturing of soaps, medicines, scents, etc. The third type of the oil is mineral oil, which is obtained from the crust of the earth. Mineral is very useful. It is used for driving machines. It is used in industry also. आता जो टी डायग्राम आपल्याला भरायचा आहे तो जरासा पाहून घ्या. पहिला भाग आहे टाइप्स ऑफ ऑइल. या पॅराग्राफ्समधून आपल्याला 3 प्रकारचे ऑइल्स शोधून काढायचे आहेत. त्यानंतर प्रिपेअर्ड फ्रॉम, ते जे तेल आहे ते कशापासून बनतं, तयार होतं. आणि शेवट आहे यूज, त्या तेलाचा उपयोग कशासाठी होतो. विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ हा पॅराग्राफ वाचूया आणि तो टी डायग्राम सोडूया. ऑइल इज नेसेसरी इन द न्यूट्रिशन ऑफ अवर बॉडी, बट द एक्सेस यूज ऑफ ऑइल शुड बी अवॉइडेड. शरीराच्या पोषणासाठी ऑइल हे अत्यंत गरजेचं आहे, पण त्याचा जादा वापर आपण टाळला पाहिजे. देर आर 3 टाईप्स ऑफ ऑइल्स. या ठिकाणी 3 प्रकारचे ऑइल्स आहेत. वी यूज ग्राउंडनट ऑइल, व्हेजिटेबल ऑइल अँड मिनरल ऑइल्स इन आवर डाएट. आपल्या डाएटमध्ये, आपल्या पोषणामध्ये, आपल्या जेवणामध्ये आपण 3 प्रकारचे ऑइल्स वापरतो. या ठिकाणी आपल्याला 3 प्रकारचे ऑइल्स सापडले. एक ग्राउंडनट ऑइल, व्हेजिटेबल ऑइल आणि मिनरल ऑइल, हे या ठिकाणी लिहून घेतले. त्यानंतर पहा, ग्राउंडनट ऑइल इज प्रिपेअर्ड फ्रॉम ग्राउंडनट्स विच वी यूज फॉर इटिंग. ग्राउंडनट ऑइल जे आहे ते आपल्याला ग्राउंडनट्समधून मिळतं, जे आपण खाण्यासाठी वापरतो. एक यूज या ठिकाणी आपल्याला सापडला. ग्राउंडनट ऑइल हे इटिंगसाठी वापरतात. त्यानंतर पहा, ग्राउंडनट ऑइल इज यूज्ड इन कुकिंग फूड. जेवण करण्यासाठी सुद्धा या तेलाचा वापर केला जातो. म्हणजे आपल्याला 2 यूज त्याचे मिळाले. एक आहे इटिंगसाठी आणि दुसरा आहे कुकिंग फूड. पुढचा पॅरेग्राफ आहे व्हेजिटेबल ऑइल प्रिपेअर्ड फ्रॉम व्हेजिटेबल सीड्स. व्हेजिटेबल्स ऑइल जे आहे ते आपल्याला व्हेजिटेबलच्या बियांपासून मिळतं. म्हणजे आपल्याला कुठून मिळतं हा शब्द सापडला, व्हेजिटेबल सीड्सपासून मिळतं. त्यानंतर व्हेजिटेबल ऑइल इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप्स, मेडिसिन्स अँड सेंट्स. तर व्हेजिटेबल ऑइलचा वापर कशासाठी होतो, तर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, तयार करण्यासाठी सोप, मेडिसिन आणि सेंट अशा काही गोष्टी तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजेच आपल्या 3 नंबरच्या भागामध्ये आपल्याला 2 मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन, सेंट्स एट्सेट्रा हे 2 मुद्दे आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ पहा. द थर्ड टाईप ऑफ ऑइल इज मिनरल ऑइल विच इज ऑब्टेन फ्रॉम द क्रस्ट ऑफ द अर्थ. तिसरा जो प्रकार आहे तो आहे मिनरल ऑइल विच इज ऑब्टेन फ्रॉम द क्रस्ट ऑफ द अर्थ, जो आपल्याला जमिनीच्या खालून मिळतो. म्हणजे क्रस्ट ऑफ द अर्थ हा एक शब्द मिळाला. कुठून मिळतो, तर क्रस्ट ऑफ द अर्थ. मिनरल ऑइल इज व्हेरी युजफुल. मिनरल ऑइल हे अतिशय उपयुक्त आहे आणि इट इज यूज फॉर ड्रायव्हिंग मशीन्स. त्याचा वापर होतो एक म्हणजे ड्रायव्हिंग मशीन्ससाठी आणि इट इज यूज इन द इंडस्ट्रीज अल्सो. आणि त्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा याचा वापर होतो. हे त्याचे 2 उपयोग आहेत. आपण जो टी डायग्राम तयार केलेला आहे तो पहा. ऑइल, पहिला ऑइल आहे ग्राउंडनट ऑइल, जे ग्राउंडनट्समधून आपल्याला मिळतं आणि इटिंग आणि कुकिंगसाठी त्याचा उपयोग होतो. 2 नंबरचं ऑइल आहे व्हेजिटेबल ऑइल, जे व्हेजिटेबलच्या सीड्समधून, बियांमधून मिळतं आणि त्याचा उपयोग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन आणि सेंट यासाठी होतो. साबण तयार करण्यासाठी, त्याचबरोबर औषधं आणि सेंट तयार करण्यासाठी या ऑइलचा वापर होतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मिनरल ऑइल, खनिज तेल, जे आपल्याला मिळतं क्रस्ट ऑफ द अर्थ, जमिनीच्या पोटातून मिळतं
आणि त्याचा वापर होतो ड्रायव्हिंग मशीन्समध्ये आणि काही इंडस्ट्रीजमध्ये. अशा प्रकारे आज आपण 2 उदाहरणं पाहिली व्हर्बल टू नॉन व्हर्बलमधील पॅरेग्राफ टू टी डायग्राम या प्रकारामधली.